हे आडनाव व्यवस्थित घ्यावंसं वाटत नाही. ज्या लोकांच्या आडनावामध्ये ळ असतं ते आपलं नाव इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये सांगताना त्या ळचा ल करतात. हे का करावं मराठी माणसाने? नाही करू ना. नाही केलं पाहिजे. तमिळमध्ये 3 ळ आहेत. हो, ळ, इळ आणि अळ. मग ते तिन्ही ळ ते तशाच पद्धतीने म्हणतात. ते इंग्लिश बोलू देत नाही तर कुठलीही भाषा बोलू देत जगातली, हो, ते नाही सोडत त्यांचा ळ. त्यांनी तिथे ळच्या जागी इंग्रजी स्पेलिंग लिहिताना झेड लिहितात तिथे. मग? म्हणजे अनेक लोक कन्नीमोळी यांचं स्पेलिंग कन्नीमोजी असं ते वाचतात लोक, पण ते हो, झेड हा ळ साठी त्यांनी काढलेला आहे की हा झेड आहे, हा तुम्ही ळ म्हणून वाचावा. कळघम कळगम स्पेलिंग KAZAGAM आहे. कजगम तिथं लोक ते वाचतात करतात ना चुकीचं. प्रयत्न हो, की पण ते हा आता- उच्चार वेगळा आहे हे सांगायचा प्रयत्न तरी करतात ना. हो. पण आपण मी तेच सांगते ना, सोडून देण्यामध्ये आपण सगळ्यात माहीर होतो. पण मग दक्षिणी माणसांची जी त्यांची जी कट्टरवाद आहे ना, भाषेबाबत ते कट्टर आहेत. आपण नाही होत, हे मान्य केलं पाहिजे मराठी माणसाने. मान्यच आहे, मला तर अगदीच मान्य आहे. मराठी कोणासाठी म्हणतोय आपण? रसातळाला देण्यासाठी मराठीच लोकांचा हातभार सगळ्यात जास्त आहे. नाही, मगाशी मी एक बोलत होते आणि तो मुद्दा गेला आपला. गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये जी झाली नव्हती ती अशी गोष्ट होतीये, फोक आख्यान कार्यक्रम बघितला? होय. आता ही जी तरुण मुलं आहेत ना, हम्म. ती लोकसंगीताचा, अगदी अगदी. लोककलांचा, ह्या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागलीत. मधल्या काळामध्ये कसं झालं होतं की जे ते करताहेत जे लोक, तेच लोक येऊन त्या गोष्टी सादर करत होते. आता ही नवीन पिढीतली मुलं, यांना हे परत शोधावंसं वाटतंय. म्हणजे आम्ही अभंग रिपोस्ट बद्दल अभंग रिपोस्ट किती सुंदर, संतांच्या किती रचना कार्यक्रम आहे. रॉक फॉर्म आणि रॉक बँड मध्ये तर हे जे करतायत ना, त्याच्यामुळे ही जी जेनझी आहे त्यांच्याकडून मला आपल्यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत. आपल्या पिढीने जितकी माती खाल्ली ना तेवढी कोणीच खाल्ली नाही. आपल्या आजी आजोबा जे होते त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, ते मिळाल्यानंतर आपले आई वडील आले, त्यांच्यापर्यंत ती धग होती. त्यांनी काही गोष्टी आपल्यामध्ये इन्स्टिल ज्या केल्या की हे करावं, हे करू नये, अशा पद्धतीने बघावं सगळीकडे. भाषांच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीत ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचल्या. आपली जी पिढी आहे ना ती फार निष्क्रिय निघाली. एकतर खूप गोष्टी, तंत्रज्ञान आणि सगळ्या गोष्टी यांची पेस पण खूप, आपल्याला गोष्टींची आव्हानं पण खूप आपल्या अंगावरती पडली. ते सगळं करता करता त्या कुतूहलामध्ये, त्या भांबावण्यामध्ये, त्या गोष्टी आत्मसात करण्यामध्ये आपण एवढे अडकून गेलो ना की काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आपल्या राहून गेल्या. नाही, आपण तुम्ही म्हटलं ते खरं आहे की जनरेशन एक्स जी आहे ना, ही सगळ्याच्यात अडकून गेली. ब्लॅक अँड व्हाईट रेडिओपासून, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा कलर टीव्ही पासून, लँडलाईन फोन, पेजर, मोबाईल, काय हे सगळं पेस आहे. आत्मसात एकाच पिढीने काय केलं. वेग आहे हा. त्या वेगामध्ये आपण इतके गुरफटलो गेलो ना की काही ज्या मूलभूत गोष्टी करायच्या होत्या, ज्या त्या केल्या द्यायच्या नाही. होत्या, त्या आपण नाही केल्या. खरं आहे. त्या टिकवण्यामध्ये, कारण हे नवीन नवीन करण्यामध्ये ना आपल्यामध्ये काही आहे की नाही, किंवा ह्या गोष्टी नाही आहेत आपल्याला सोडायच्या, त्या भक्कम धरून आपल्याला पुढच्या गोष्टी आत्मसात करायच्यात. ह्याच्यामध्ये आपला थोडासा जो गोंधळ झाला ना, त्याच्यामुळे जे आत्ता जे झालेलं जे आहे, जो रायता फैला है वो उसकी वजह से. पण ते करेक्शन करताय जेनजी? करेल असं तुम्हाला वाटतं? करण्याची Gen Z? उर्मी तर त्यांच्यामध्ये आहे. फक्त ह्या लोकांच्या बद्दल, सगळ्यांच्याच बद्दल, म्हणजे लोक मला सगळेजण म्हणायला लागले की असं असं आहे, मग तुमचा ह्यालाही पाठिंबा असणार, मग तुमचा त्यालाही पाठिंबा असणार, तुमचा CJPचा ला तुमचा पाठिंबा असणार, तुम्ही आता त्यांचे सदस्यच झाले. मुळात CJP हा पक्ष आहे का? त्यांचा काही त्यांनी दिलाय का जाहीरनामा? त्यांनी दिलाय का? त्यांची कार्यकारिणी त्यांनी सांगितली आहे का? त्यांचे कोण सदस्य आहेत काय? एक त्यांचे जे काही 4-5 लोक आहेत त्याच्या पलीकडे त्यांनी अजून काही जाहीरच केलेलं नाही आहे ना. तर तुम्ही कुठे बिल्ले लावायचे आणि कंपार्टमेंट्स करायचे, ह्याची आपल्याला भारी हौस आहे. आणि ते कंपार्टमेंट्स म्हणजे वॉटर टाईट असले पाहिजे. तुम्ही इथे नाही यायचं, यांनी तिथे नाही जायचं, नकोच ते आम्हाला. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे जे सगळा जो हा आत्ताची जी उर्मी आपल्याला दिसते ती तशी टिकून राहील ना? राहील टिकून? ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये साशंकता आहे थोडीशी. टिकणार नाही तुम्हाला वाटतं ही जेनजी? टिकावी अशी माझी इच्छा आहे, पण ती टिकेलच असं सुद्धा मी खूप ठामपणे नाही म्हणू शकत. कशामुळे वाटतं? कारण जेनजी हे टिकेल की नाही, लोकांना त्यांच्या आंदोलन करण्याच्या पद्धतीबद्दल लोकांना आक्षेप आहेत, त्यांच्या भाषेबद्दल आक्षेप आहेत. त्यांनी वापरलेली भाषा ही अनेकांनी त्या भाषेबद्दल टीका केली. अनेक नेत्यांबद्दल त्यांची जी वक्तव्य किंवा त्या आंदोलनातली भाषा होती त्याच्याबद्दल अनेकांना हे होती. म्हणून काही लोक त्यांना आधी कॉक्रोच म्हटलं गेलं, नंतर
कंगना राणावतसारख्या खासदार त्यांना गटर जनरेशन म्हणतात जेनझीला वगैरे. तर त्यामुळे तुम्हाला वाटतं की हे त्यांची टिकणार नाही? नाही, त्यांच्या भाषेवरून तर मला उलट असं नाही वाटत. मला त्यांच्या भाषेवरून तर मला असं वाटतं एवढा अंगार आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांनी जो तो एल्गार पेटवलेला आहे आता तर तो टिकेल. मला बाकीच्या गोष्टींच्या बद्दल की ज्या पद्धतीचं आहे ना आता सध्या सगळीकडेच बघताना विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांबद्दल मी बोलते, अटेन्शन स्पॅन खूप कमी झाला आहे सगळ्यांचा. कुठलीही गोष्ट तग धरून राहणं जे असतं ना ते जरा थोडंसं कमी पडतं असं मला वाटतं. एकीकडे असंही वाटतं की ज्या पद्धतीने बाकीचे सुद्धा सगळे लोक जे मधले लोक आहेत म्हणजे आपल्यासारखे जे लोक आहेत ते ज्या पद्धतीने पाठिंबा देत आहेत ह्या मुलांना, तो जर त्यांनी ते देतच राहिले तर कदाचित हे आंदोलन फक्त जेनझीचं न राहता सर्व लोकांचं ज्यांना एक वेगळ्या पद्धतीचा बदल हवा आहे, सकारात्मक बदल हवा आहे, सकारात्मक गोष्टी घडाव्यात असं वाटतं आहे, हे सगळे लोक जर एकत्र आले तर ते तरेलही असंही कुठेतरी वाटतं. पण ते राजकीय होईल आंदोलन किंवा राजकीय पक्ष त्याला हायजॅक करतील असंही एक शंका त्याबद्दल उपस्थित केली. मला वाटतंय की आता ह्या भूमंडळावरती अशी कुठलीही गोष्ट नाही जी राजकीय नाही. सगळ्याचं जे काही आहे ते शेवटी जाऊन ते त्या राजकारणापाशीच येऊन पोचणारे, राजकारणातूनच उत्पन्न होतं आणि राजकारणालाच जाऊन ते मिळतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला हरकत नाही आहे हे पण कुणीतरी हे पळवेल, हायजॅक करेल अशा पद्धतीचं लेचपेटचं हे आहे असं मला नाही वाटत. परत ती धग जी तुम्ही म्हणतात आणि मी जे भाषेचा मुद्दा उपस्थित केला हीच आता आंदोलनाची नवीन भाषा असेल असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत मला. कारण ती त्यांची जेनझीची व्यक्त होण्याची पद्धत असती आहे. त्यांच्यासाठी आपण ज्या पूर्वीच्या काळी आपण जे शब्द ऐकून कानावरती कदाचित हात ठेवू किंवा बापरे असं करू, ही त्यांची रोजच्या बोलण्यातली भाषा तेव्हा ती त्यांच्याच आंदोलनाची भाषा असेल. याच्याबद्दल पण आपली पिढी इतकी दुटप्पी आहे ना, जेव्हा सगळे म्हणजे असं सगळेजण म्हणाले की आजोबांच्या वयाच्या नेत्यांना तुम्ही असं बोलता, मग आजोबांच्या वयाचे नेते त्यांना कळवळा का नाही फुटला? 21 लोक जेव्हा मरतात तेव्हा त्यांच्या आईवडिलांपर्यंत ते का नाही पोचले? आपली नेहमी म्हणजे हक्क, कर्तव्य, अधिकार यांच्याबद्दलची जी आपली गडबड आहे ना नेहमीची, की तुमचं हे कर्तव्य की तुम्ही हे असं करायला पाहिजे आणि ते तुम्ही करू नये, असं जसं तुम्ही तुमच्या हाताखालच्या माणसाला सांगता तीच अपेक्षा तुम्ही तुमच्या वरच्याकडून नाही करत. म्हणजे त्यांनी वेळोवेळी कदाचित ह्या भाषेत त्यांनी म्हटलं नसेल, पण चारित्र्य हनन करणाऱ्या गोष्टी जेव्हा संसदेत म्हटल्या जातात, सभागृहांमध्ये उच्चारल्या जातात, तेव्हा त्याचा निषेध होत नाही. पण जेव्हा तरुण मुलं जेव्हा ती म्हणतात तेव्हा तुम्ही त्याचा निषेध करता. तर हे असं दुटप्पी वागणं चालणार नाही, कारण ही मुलं दुटप्पी नाही आहेत. ती जी आहेत ती आहेत, ती जी आत आहेत ती बाहेर आहेत. त्यांच्यामध्ये ही सभ्यता नाही आहे जी तुमच्यात आहे. तुमच्या मनामधला विखार तुम्हाला जेव्हा बाहेर तुमचा पडतो तेव्हा तुम्हाला वाटतं की तो योग्य आहे, कारण तुम्ही तो थोडासा